नमस्कार, स्वर्णिम भारत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। रिसोड विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्या वेळा अमित झनक हे निवडून आले आहेत। अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये अमित झनक हे 6000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत। रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,28,229 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता। त्यापैकी 76,809 मते घेऊन अमित झनक हे 6000पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत। त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांना 69,711 तर भावनाताई गवळी यांना 60,693 इतकी मते मिळाली आहेत। रिसोडचा भावी आमदार कोण होणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली होती। त्यामध्ये 23 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते 11व्या फेरीपर्यंत भावना गवळी ह्या आघाडीवर होत्या। त्यानंतर मात्र 12व्या फेरीपासून ते पुढे सलग 24व्या 25व्या फेरीपर्यंत अमित झनक हे आघाडीवर राहिले। मात्र दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख हे आल्यामुळे रिसोड व परिसरातील मतदारांच्या आकडेवारीमध्ये काही बदल होऊन अमित झनक निवडून येतात की अनंतराव देशमुख अशा प्रकारची उत्सुकता लागली होती। परंतु 24व्या फेरीमध्ये अमित झनक यांनी निर्णायक आघाडी घेतल्यामुळे अमित झनक हे 6000पेक्षा जास्त मतांनी विजयी घोषित करण्यात आले। अमित झनक हे सलग चौथ्या वेळा निवडून आल्यामुळे त्यांना या मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि यापूर्वी सुद्धा ते मोदी लाटेमध्ये निवडून आले होते। यावेळेस भाजपाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाट असून सुद्धा अमित झनक यांनी आपला मतदारसंघ कायम ठेवण्यामध्ये यश मिळवले आहे। आमदार अमित झनक यांचे सर्व स्तरातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे। त्यांचे जल्लोष त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत आहे।